गाईज फायनली आता दुसऱ्या लोकेशनवरती आलोय आपण क्लायंटच्या आणि जस्ट ड्रॉप केलंय त्यांना आणि आता वाजलेत बरोबर 3. आता 5 तासाचा टाइम दिला होता तर आपण निघाला होता 10:30 वाजताचा टाइम होता. 11:30, 12:30, 2:30 आणि 3:30 वाजता आपली ट्रिप एंड होईल. त्यानंतर एक्स्ट्रा चार्ज लागू शकतो आपला, कारण बहुतेक क्लायंटला उशीर होणार आहे. कारण 3 वाजता तर आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती आलो आहे त्यांच्या दुसऱ्या मीटिंगवर. पण त्यांनी एक जेवण ऑर्डर केलं आहे, जेवायचं म्हणून विचारत होते. चांगले कस्टमर आहेत बिचारे. जेवणासाठी विचारलं, म्हटलं मी काय जेवणार वगैरे, तुम्ही जेवण वगैरे घ्या. नाही फोर्स केलं जेवायला, चल म्हणून. पण म्हटलं नको सर, तुम्ही जेवण वगैरे करून घ्या. पण मग ते बोलले ठीक आहे, आम्ही ऑनलाईनच मागवणार आहे तिथे जिथे चाललेत मीटिंगसाठी तिथे, तर तुझ्यासाठी पण ऑर्डर करतो गाडीमध्येच, तू घे. म्हटलं ठीक आहे चालेल. तुम्हाला विचारलं व्हेज खाशील का नॉनव्हेज खाशील, म्हटलं काही चालेल. म्हणजे मला विचार नॉनव्हेज खातोस ना तू, म्हटलं हो. मग आता काय माहिती काय ऑर्डर केलं आहे. सो येईल, खाऊया, तुम्हाला पण दाखवतो. असे चांगले कस्टमर भेटले ना खूप बरं वाटतं. आणि आलो आहे आता लोकेशनमध्ये, डोंबिवलीलाच आहे, दुसऱ्या लोकेशनवर आलो आहे. आता बघू काय ऑर्डर करतात, काय खायचं. कारण मी डब्बात नाही आणलं आणि भूक तर लागली होती. तर असं चांगले कस्टमर भेटले तर आपण पण थोडंसं हे करतो. सो खूप कमी लोक असतात जे जेवणासाठी वगैरे विचारतात जेवले का वगैरे, पण जेवण ऑफर करणारे खूप कमी लोक असतात. सो असं पण असतं. चला बघूया काय म्हणतात, काय नाही, काय ऑर्डर करतं, काय ते जेवण आलं की तुम्हाला भेटतं. चला गाईज, आलंय फायनली आपलं ऑर्डर आणि दिली होती त्यांनी. कारण त्यांनी जी ऑर्डर केली होती यार, एवढं सगळं दिलंय. काय काय याच्यामध्ये, KFC बाउल, पॉपकॉर्न. म्हटलं अरे यार खतरनाकच काम झालं हे. चला जेवण करून घेऊ. आणि पेप्सी पण आली आहे, बाप रे खतरनाक. चला काय जेवण करून घेऊ. आणि खूप आहे यार हे, मला जेवायची एवढी पण इच्छा नव्हती. चला खाऊन घेऊ आणि मग भेटतो.